हॅलो गाईज, एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत, म्हणजे मी करणार आहे माझं वीकेंड स्किन केअर रुटीन, म्हणजेच माझा फेस शेव. हो, बिकॉज फेस शेव केल्यानंतर जे स्किनला ॲप्लिकेशन होते ते एकदम स्मूथ, एकदम चांगलं होते. म्हणून मी एव्हरी वीकमधून एकदा मेक शुअर करते की म्हणजे फेसवर जी पीच फॉस जी आहे ती काढणार, म्हणजे एकदम असं प्रॉपर ॲप्लिकेशन होऊ शकते मेकअप प्रोडक्टचं. आणि स्किन केअर जो आहे तोही देखील खूप चांगला ॲब्झॉर्ब होतं. फेस शेव झालेला आहे. फेस शेव झाल्यानंतर मी हा थर्मल वॉटर स्प्रे करणार आहे. तुम्ही बघू शकता किती क्लीन वाटतो तो, ती पीच फर्स्ट निघाल्यावर. पण एक डिस्क्लेमर आहे, फेस फेस शेविंग सगळ्यांना चालत नाही. अगोदर जेव्हा मी फेस शेविंग करायची मला खूप बारीक 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 पिंपल्स यायचे. आता नाही येत, पण ही सगळ्यांना सूट होत नाही. म्हणून जर तुम्हाला सूट होत असेल तरच करा, नसेल होत तर नका करा. चलो, नाव लेट्स मूव टू माय नाईट टाईम स्किन केअर रुटीन. सगळ्यात पहिला मी यूज करणार आहे हे सिरामाइड मोची टोनर फ्रॉम टोनी मोली. हे हायड्रेशनसाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला स्किन अशी प्लम्पी आणि हायड्रेटेड हवी असेल तर प्लीज यूज दिस. त्याच्यानंतर जोपर्यंत तुमची स्किन डॅम्प आहे, जे माझी स्किन, मी तुमची तुमची का बोलत आहे, मी माझं स्किन केअर रुटीन करत आहे ना, बट आय वुड लर्न. ओके, जोपर्यंत माझी स्किन डॅम्प आहे मी त्याच्यावर यूज करणार आहे हे हे जे सगळे आजकाल वापरतात हायड्रेशनसाठी. हे आहे ॲडव्हान्स नील म्युसिन इसेन्स. तिच्या स्किनवर हात फिरवते, मला ती किती सॉफ्ट लागत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण थोड्या वेळ थांबणार आहेत जोपर्यंत हे माझ्या स्किनवर ड्राय नाही होत, ॲब्झॉर्ब नाही होत. तोपर्यंत आय वॉन्ट टू टॉक टू यू ऑल अबाउट अमेझिंग प्रोडक्ट, ज्याची मी एक सेपरेटली रिव्ह्यूसुद्धा करील. एस्टी लॉडरचं नाईट प्रिपेअर सिरम. मी ही बिग बॉटल परचेस करणार नव्हती, पण जेव्हा मी त्याचा ट्रायल पॅक ट्राय केलं, हे स्मॉलवालं, इतकं उत्तम आहे, इतकं चांगलं आहे. जस्ट लुक ॲट द ग्लो दॅट इट विल गिव्ह मी. दिस इज माय नॉर्मल स्किन. ओके, आपण थोड्या वेळ थांबणार आहोत आणि नंतरही लावणार आहोत. त्याच्यानंतर जो स्किनवर ग्लो येणार आहे त्याच्याने तुम्हाला कळेल की हे किती चांगलं आहे. आणि कंटिन्यूज यूज नंतर इट रिअली गिव्स यू अ नाईस ग्लोई अँड अ प्लम्पी स्किन. ओके, मी जवळून शॉर्ट्स दाखवत आहे, आपण हे लावूया. ओके, संपत आलेली आहे ही बॉटल. 1 2 and 3, जस्ट 3 ड्रॉप्स पूर्ण फेससाठी इनफ आहेत. पण हा एरिया पण कवर करूया आणि जस्ट लुक ॲट द डिफरन्स दॅट इट गिव्स. तुम्ही ग्लो बघू शकता. त्याच्यानंतर हे सुकल्यानंतर मी एक एंडला प्रोडक्ट करते. 3 स्टेप अजून बाकी आहेत. आणि सिरम लावल्यानंतर दुसरी स्टेप आहे सेरावीचं मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर मला इतकं आवडते कारण की याच्याने माझी स्किन खूप हायड्रेटेड राहते. पण मी या सिरमला थोडा टाईम देणार आहे फेसवर सोक करण्यासाठी. नंतर मी हे मॉइश्चरायझर लावणार आहे. सेकंड लास्ट स्टेप आहे आय क्रीम. ते पण मी एस्टी लॉडरचंच यूज करते, कारण की हे खूप हायड्रेटिंग आहे आणि खूप चांगलं देखील आहे. पण समज तुम्हाला तुम्हाला ब्राईटनिंगसाठी पाहिजे असेल तर अजूनपर्यंत मी याच्यामध्ये काय ब्राईटनिंग इफेक्ट दिसला नाही आहे. पण अजून 1 महिनाही नाही झाला हे यूज करण्यासाठी, त्यामुळे
I don't know yet. And the last step is स्लीपिंग मास्क. याच्यासाठी मला एक दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे, कारण की हे स्लीपिंग लिप स्लीपिंग मास्क इतकं चांगलं आहे. माझे लिप खूप ड्राय आहेत, खूप चॅबी होतात, पण याच्याने जे माझे लिप स्मूथ झालेले आहेत, इट्स ब्रिलियंट. दॅट्स इट फॉर माय नाईट टाईम स्किन केअर रुटीन. बघितलं म्हणून धन्यवाद. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. गुड नाईट.